भेंडीची भाजी या पद्धतीनेही तयार होते हे तुम्हाला आजपर्यंत कुणीही सांगितलेलं नसेल. एकदा का तुम्ही अशी भेंडीची भाजी करून खाल्लीत का या भाजीचे तर तुम्ही फॅनच व्हाल आणि पुन्हा पुन्हा ही भाजी बनवाल. आज तुम्हाला भेंडीची भाजी मी अशी तयार करून दाखवणार आहे की घरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणार आहे. मग तो ऑफिसचा डबा असू द्यात किंवा शाळेचा डबा असू द्यात, डबा पूर्ण संपूनच घरी येईल. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. आणि तुम्हाला जरा कुठे रेसिपी आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी इथे बघा मी 1 पाव भेंडी घेतलेली आहे आणि 2 बटाटे घेतलेले आहेत. तर इथे भेंडी आपण स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतलेली आहे आणि बघा कशी कोवळी आणि अशी एकदम ताजी ही भेंडी आपण घेतलेली आहे. आता भेंडी निवडताना बघा हा जो टोकाचा भाग आहे तो असा तोडून बघायचा. तो जर अगदी सहज तुटत असेल तर म्हणजे भेंडी अगदी कोवळी आहे. मग ती मोठीही आकाराने भेंडी असली तरीही चालेल. आता भाजीसाठी आपण 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. आता ही जी आपण भेंडी घेतलेली आहे, ही भेंडी आधी आपण कट करून घेणार आहोत. पण भेंडी आपल्याला बघा इथे जो आपण भेंडी आणि बटाटा मिक्स भाजी करणार आहोत, या पद्धतीची भाजी तुम्ही एकदा करून बघा. ही भाजी चवीला इतकी छान लागते, कारण मुलांना बटाटा आणि भेंडी दोन्हीही प्रकार आवडतात भाजीचे. तर आता आपण इथे जी घेतलेली भेंडी आहे, ती कट करून घेणार आहोत. आता भेंडी कट करत असताना आपल्याला बोटाच्या एका पेराइतकी ही भेंडी कट करून घ्यायची आहे. आता जो शेवटचा टोकाचा भाग आहे तो सुद्धा मी थोडा काढून घेत आहे. तर आता इथे आपल्याला सर्व भेंडी या पद्धतीनेच कट करून घ्यायची आहे. तर भाजीसाठी आपण अशा मोठ्या आकाराचीच भेंडी कट करून घेणार आहोत. तर इथे भेंडी कोवळी असल्यामुळे बघा किती अशी भराभर आपली कट केल्या जात आहे. आता आपण सर्वच भेंडी कट करून घेतलेली आहे आणि सोबत जो बटाटा होता तो सुद्धा साल काढून कट करून घेतलेला आहे. बघा अशी ही एवढी भेंडी कट करायची आणि इथे बटाट्याचेही थोडे मोठेच काप केलेले आहेत. आता भाजीसाठी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्येच 10 ते 12 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत. लसूण पाकळ्या आकाराने छोट्या असल्यामुळे लसूण थोडा जास्त घेतलेला आहे आणि अर्धा इंच आल्याचे 2 तुकडे घेतलेले आहेत. त्याचबरोबर अर्धा चमचा इथे न भाजता आपण धने घेतलेले आहेत. त्याचबरोबर सुक्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत आपल्याला चवीनुसार. जास्त तिखट मिरच्या असतील तर कमी घेतल्या तरीही चालतील आणि अर्धा चमचा जिरे घ्यायचे आहेत. तर आता हे सर्व साहित्य आपल्याला पाणी न टाकता बारीक करून घ्यायचं आहे. तर आता आपण बघा सर्व साहित्य बारीक असं करून घेतलेलं आहे. पण जास्तही बारीक नाही करायचं, थोडं जाडसरच ठेवायचं आहे आपल्याला. तर आता आपण जे हे एक प्रकारचं छोटं वाटण तयार करून घेतलेलं आहे. तर आज आपण भाजीसाठी हे वाटण वापरणार आहोत. एकदा का तुम्ही या वाटणापासून भाजी करून खाल्लीत का तुम्हालाच परत परत भाजी बनवावीशी वाटेल या वाटणाने. तर आता आपण कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. तर तेल फार जास्त नाही घातलं इथे आणि आता आपल्याला भेंडी घालून घ्यायची आहे कट केलेली यामध्ये. आता तुम्ही भेंडीसाठी एकदमही कमी असं तेल घातलं तरीही भेंडी चिकट होते. तर भेंडीसाठी तुम्हाला व्यवस्थित प्रमाणातच तेल घालावं लागतं. तर आता हे भेंडी जी आपण कट करून घेतलेली आहे यामध्ये मीठ अजिबातही घालायचं नाही आणि ही पूर्ण भेंडी आपल्याला 90% शिजवून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही आता बघू शकता ही जी भेंडी आहे ती पहिल्यापेक्षा प्रमाणात कमी झालेली आहे आणि भेंडी आपली शिजल्या गेलेली आहे. अजिबातही कुठेही भेंडी चिकट दिसत नाही किंवा त्यामधले तार तुटले जात नाहीत. तर ही छान अशी मोकळी भेंडी झालेली आहे आपली. आता ही भेंडी आपण काढून घेणार आहोत आणि याच कढईमध्ये आपल्याला भाजी फोडणीला घालायची आहे. तर आता आपण भेंडी भाजीमध्ये न शिजवता सुरुवातीला ही या पद्धतीने शिजवून घेतलेली आहे. उरलेली 10% आपण जी भेंडी शिजायची राहिलेली आहे ती भाजीमध्ये शिजवणार आहोत. तर आता बघा भेंडी एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. आता आपण कढई न धुता याच कढईमध्ये आपण आणखी तेल घालून घेणार आहोत भाजीसाठी. तर आता आपण परत तेल टाकूया भाजीसाठी. तर आता आपल्याला बघा भाजी फोडणी घालत असताना फार जास्त कुठले मसाले किंवा इतर जास्तीचं साहित्य भाजीसाठी वापरायचं नाही. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आपल्याला मोहरी घालायची आहे. मोहरी तेलामध्ये चांगली फुटली की यामध्येच आपल्याला 2 चुटकी एवढा हिंग घालायचा आहे. हिंग ही तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा म्हणजे भाजीला हिंगाचा छान फ्लेवर उतरतो त्यामध्ये. आता अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि जिरंही चांगलं असं फुलू द्यायचं आहे. आता हे सर्व साहित्य छान तेलामध्ये परतून झालं की मग आपण जे वाटण तयार केलेलं होतं हे मिरचीचं सुक्या लाल, तर ते वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. बघा कसं कोरडं असं हे वाटण तयार झालेलं आहे. यामध्ये अजिबातही कुठेही पाण्याचा वापर मी केलेला नाही
किंवा वाटण प्रमाणापेक्षा जास्त बारीक असं करायचं नाही. थोडं असं जाडसरच वाटण ठेवायचं आहे. आता हे छान खमंग असं तेलामध्ये भाजून घ्यायचं. कारण लसूणाचा जो कचवटपणा आहे तो पूर्ण निघून जातो. आणि आता आपल्याला यामध्ये फक्त 2 चुटकी एवढी हळद घालायची आहे आणि हळदही छान परतून घ्यायची. आता यामध्ये आपण जो बटाटा कट करून घेतलेला होता तो बटाटा घालून घ्यायचा आहे. आता इथे बटाट्याचे मोठे काप असल्यामुळे आपल्याला पाणी घालायचं आहे यामध्ये. पण हे बटाटे एकदा आपण पूर्ण या मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत, म्हणजे पूर्ण छान मसाल्यांचा फ्लेवर बटाट्याला लागतो आणि छान फ्लेवर बटाट्यामध्ये उतरतो. तर आता बघा पूर्ण छान एकत्र असं करून घेणार आहोत आपण. आता बटाटे शिजवताना आपल्याला ही भाजी अजिबातही पातळ करायची नाही. पण बटाटा शिजण्याइतपत पाणी यामध्ये आपल्याला लागणार आहे. कारण बटाट्याचे काप मोठे आहेत आणि मसालाही पूर्ण बघा छान असा कोरडाच आहे. तर बघा यामध्ये आता आपण अर्धा चमचा गरम मसाला घालून घेणार आहोत. तेलामध्ये न टाकता मी पूर्ण छान परतून घेतल्यानंतर गरम मसाला घातलेला आहे. आता तोही छान आपल्याला एकदा परतून घ्यायचा आहे. आणि आता आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत. तर इथे हलकंसं कोमट हे पाणी करून घेतलेलं आहे. यामुळे भाजी लगेचच शिजायला सुरुवात होते. तर आता हे पाणी बघा इथे मी जवळपास 1 वाटी एवढं पाणी यामध्ये घालणार आहे आणि हे पाणी पूर्ण घातल्यानंतर आपल्याला छान एकत्र असं करून घ्यायचं आहे. आणि आता ही भाजी जी आहे ती मीडियम स्पीडवरच झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायची आहे. म्हणजे भाजी अजिबातही तळाला लागणार नाही, बटाटेही छान शिजले जातील आणि जास्तीचं पाणीही वापरण्याची आपल्याला गरज पडणार नाही. तर आता इथे बघा आपले बटाटे शिजले आहे की नाही ते चेक करूया. अधूनमधून मी 1-2 वेळा हे चेक करून बघितलेलं होतं. तर आता इथे पहिल्यापेक्षा बटाट्याचंही प्रमाण बघा कमी झालेलं आहे शिजल्यामुळे आणि जे तेल होतं वाटणातील ते तेलही सेपरेट असं झालेलं आहे. अजिबातही जास्तीच्या पाण्याची आपल्याला इथे गरज लागलेली नाही. वाफेवर अन्न छान शिजतं आणि आपलं लवकरसुद्धा शिजतं अन्न, त्याला वेळ लागत नाही. सध्या गॅसची बचत आपल्याला सर्वांनाच करायची आहे. तर आता बघा हे छान असं शिजल्या गेलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये जी आपण भेंडी 90% शिजवलेली होती ती घालून घ्यायची आहे. आता ही भेंडी आपण यामध्ये घालून घेणार आहोत. आता ही भेंडी घातल्यानंतर आपण सर्वात शेवटी यामध्ये मीठ घालायचं आहे. कारण भेंडी शिजताना आपल्याला तसंही शेवटी मीठ घालायचं असतं भेंडीच्या भाजीमध्ये. नाहीतर भेंडी मग चिकट होते आणि तिला बराच असा वेळ लागतो शिजायला मग. तर आता हे मीठ घातल्यानंतर भाजी परत छान अशी एकत्र करून घ्यायची आपल्याला. आणि आता बघा यामध्ये आपल्याला फक्त घालायची आहे ती म्हणजे कोथिंबीर. आता जास्तीचे कुठले मसाले नाही, फक्त आपण गरम मसाला अर्धा चमचा यामध्ये वापरलेला आहे. आता हे छान सर्व एकत्र करून झाल्यानंतर आपण कोथिंबीर घालणार आहोत. आणि भाजीच्या रंगावरून तुम्हाला असं वाटत असेल भाजी खूप तिखट आहे म्हणून, पण ही तिखट चवीला थोडं कमी तिखट आहेत मिरच्या, त्यामुळे त्याला छान रंग आलेला आहे. पण चवीला पाहिजे तेवढंच तिखट आहे. आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर मी यामध्ये घातलेली आहे आणि तीसुद्धा छान एकत्र करून घेणार आहोत. तर आहे ना मंडळी झटपट तयार होणारी पण एका वेगळ्या नवीन चवीची भाजी. नेहमीचीच ती भाजी खाण्यापेक्षा दोन्हीही भाज्या एकत्र करून आपण एक छान नवी भाजी तयार करून घेतलेली आहे. तर एकदा तुम्ही या पद्धतीने ही भाजी करून बघा. खूप छान तर लागतेच, पण नक्कीच मुलांना काय मोठ्या मंडळींनाही आवडणारी भाजी आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला आणखीन कुठल्या भाज्या बघायला आवडतील चॅनलवर ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा अशाच छान उपयुक्त आणि झटपट तयार होणाऱ्या घरगुती रेसिपीसोबत आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.